जनीचे वडील आपल्या झोपडीत एके संध्याकाळी विठ्ठलाचे उत्कट भक्तीने नामस्मरण करीत होते. पांडुरंगाशी अगदी एकरूप होऊन गेले. एकाएकी त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले. समोर पांडुरंगच उभा आहे असे पाहून पांडुरंगसा त्यांनी टाहो फोडला. डोळे उघडून पाहतात तो तेथे कोणीच दिसेना, पण पांडुरंगाने त्याची आर्तता पाहून दम्याला सांगितले, दमा, तुला कुळाचा उद्धार करणारी एक सुकन्या होणार आहे. दमा अतिशय आनंदित झाला. त्याने ही घटना आपल्या बायकोला सांगितली. दोघेही आनंदी मनाने प्रसन्न राहिले. कालांतराने जनाबाई या भूतलावर अवतरली. देवाने आपला शब्द खरा केला. जनाबाई थोडी मोठी होताच तिच्या आईवडिलांबरोबर ती पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेली. देवळात टाळमिदुंगांचा आवाज घुमू लागला. विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरू झाला. अवघी दुमदुमली पंढरी. दम्याने जनीला विठ्ठलाला मनोभावे नमस्कार करण्यास सांगितले. जनीने विठ्ठलास हात जोडून अनन्यभावे नमस्कार केला आणि ती त्याचेकडे एकटक पाहू लागली. क्षणात तिची तेथे समाधी लागली. तेथून ती हलेनाच. मनोमन अंतर्यामीची खूनगाठ पटली की काय. वडील एकसारखे तिला चला जाऊ या म्हणून म्हणत होते, पण तिचे आपले एकच, तुम्ही जा, मी येत नाही. अगं, असं काय करतेस? आपण पुन्हा येऊ, आता घरी गेले पाहिजे. मुलीचा हा आगळा हट्ट पाहून आईला रडू कोसळले. अगं, तुला एकटीला सोडून कसे जाऊ? तुझ्याकडे कोण बघणार? जनी उत्तरली, विठ्ठल बघेल की. जनीचा हा अगदी आगळा हट्ट पाहून नाईलाजाने आईवडील जड अंतःकरणाने परत फिरले. विठ्ठलाचे ध्यान करीत जनीने देवळातच रात्र काढली. नंतर आईवडिलांच्या नावाने तिने काकुळतीने पुकारा केला, पण तिथं कोण होतं? शेवटी पहाटेच्या सुमारास ती देवळाच्या कडेला रडवेली होऊन एकटी उभी राहिली. नित्यनियमाप्रमाणे नामदेवांचे वडील दामाशेठ पहाटे देवदर्शनाला आले. एकटीच उभी असलेली ती पोर पाहून त्यांनी विचारले, कोण ग तू? आणि एकटीच कशी? जनीचे डोळे पाण्याने भरून आले आणि म्हणाली, मीच आईवडिलांना जा म्हणून सांगितलं, मी येत नाही, मी इथेच राहीन, पण आता मला वाईट वाटतं, मी चुकलेच, आणि तिला रडू कोसळले. दामाशेठींना दया येऊन ते म्हणाले, अगं, तू रात्री कोठे होतीस? ती म्हणाली, इथेच पांडुरंगाजवळ. दामाशेठी मनात चरकले आणि चमकले. ते तिला म्हणाले, बाळ, रडू नकोस, तू चल माझ्याबरोबर आमच्या घरी. ती दामाशेठी बरोबर घरी गेली. घरी आल्यावर नामदेवाने विचारले, ही कोण? दामाशेठीने सर्व हकीकत सांगितली. हिचे नाम व जनाबाई. सबंध रात्र हिने पांडुरंगाच्या देवळात काढली. हिला आपल्याकडेच राहाव्यास आणली आहे. नामदेवाने तिच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि तो निघून गेला. त्याच्या आईच्या गोणाईच्या कपाळाला मात्र आठ्या पडल्या. ती म्हणाली, आपली गरिबी, घरात 14 तोंडे आणि हे 15वे. यांना खायला काय घालू? दामाशेठी शांतपणे उद्गारले, अग, हे देवाघरचे लेकरू, आपण जे खातो तेच ती खाई. शिवाय हिची कामाला मदत होईल. जनाबाई घाबरून गेली, पण लक्ष देवळातल्या पांडुरंगाकडे. जनी म्हणाली, आई, मी तुम्हांला जड होणार नाही. तुमच्या सर्व कामात तुम्हांला मी मदत करीन. 2 घास कमी खाईन, घरातला केरवारा करीन, भांडी घाशीन, धुणे धुईन, दळकांडण करीन. आणि ती कामाला लागली, पण काम करताना तोंडाने विठ्ठलाचे नाव. अशा रीतीने जनाबाई आता नामदेवाच्या कुटुंबात सामावून गेली. नामदेवाबरोबर ती नित्यनियमाने देवळात जाई, भक्तियुक्त अंतःकरणाने देवाचे भजन करी, नामस्मरण करी.